अजितदादांच्या पक्षाने एकच मागणी केली होती अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, काय, सीबीआयकडे तपास द्या. मग आम्ही पण म्हणलो ठीक आहे, देत असाल तर द्या. 60 दिवस झाले सीबीआयकडे तपास गेला नाही. म्हणजे तो जो ऍक्टर होता, काय नाव, सुशांत सिंग, 2 दिवसात सीबीआयने तपास हातात घेतला. दादांचा 60 दिवस झाले घेतला नाही. पण जेव्हा डिलिमिटेशनच्या कायद्याची चर्चा सुरू झाली, टीडीपीला दबाव आणायचा होता, टीडीपीला म्हणजे चंद्रबाबू नायडूंच्या पार्टीला, 1 दिवस आधी सीबीआय धाड टाकते डीजीसीवर, हा डेप्युटी डायरेक्टरला पकडते. मग कुठेतरी टीडीपीला नाही चंद्रबाबू नायडूला घाबरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. ते घाबरले, चंद्रबाबू नायडू साहेब घाबरले. त्यांच्या राज्याचं नुकसान होत असताना सुद्धा या डिलिमिटेशन कायद्याला त्यांनी पाठिंबा दिला. म्हणजे सीबीआयचा वापर तुम्ही इथं घाबरवण्यासाठी करताय, पण दादांच्या एन्क्वायरीसाठी करत नाही का? व्ही के सिंग उद्या जाऊन मोठ्या मोठ्या नेत्यांचे, लोकांची नावं घेऊ शकतो.